पुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेता आला नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू, नक्कीच मेजवानी होती फलंदाजाकडे, या ठिकाणी मात्र स्वीकारता आली नाही ती. आकाश स्ट्राईकला फलंदाज असेल, पुलटॉस चेंडूच पहिला होता. नक्की समाचार घेता आला नाही या ठिकाणी मात्र आकाशाला. नक्की त्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतो. तत्पूर्वी घेतलेली एक धाव, एका धावेने संघाचा वैयक्तिक अकाउंट ओपन करतो आकाश. नक्कीच आता स्ट्राईकला फलंदाज येतो राहुल डावखुऱ्या, त्याचा हा फलंदाज राहुल. नक्की क्षेत्ररक्षणासाठी आपण फेरबदल पाहू शकता. अँगल सुद्धा चेंज करतो गोलंदाज, ओव्हर द विकेटने जातो मयूर. यावेळेस मात्र सुरेख फटका, कव्हर आणि इनफिल्डच्या वरून चेंडूला सुरेख रीतीने तोडला जातोय आणि 2 धावा पळून काढतात. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते ती. यावेळेस मात्र पुढचा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतो आणि पहिला ब्लास्ट या ठिकाणी होतो. मात्र राहुल याच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमा पार, धावा येतील 4, हा दर्जेदार चौकार. गावचे आचार्य पंढरनाथ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. तर विनंती मंचावर स्थानापन्न होते स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक सरचे स्वागत असेल. चौकारच्या मधून धावसंख्या पुढे बिनबाद 7. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, पंचांचे दोन्ही समांतर, पंच आमच्याकडे वळताना वाईट चेंडू, अजून अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे येते बिनबाद 8. पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ, चांगली सुरुवात म्हणता या ठिकाणी आपण पाहू शकता. आता उपस्थित झालेले एक पोकलनचे मालक पंढरीनाथ शेठ फटके यांचे इथे स्वागत आहे. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक उभा आहे. साधा आणि सोपा झेल सोडला जातोय. झेल सोडली का मॅच सोडल हे वेळच सांगून जाईल तुम्हाला. साधा आणि सोपा झेल होता, जज करता आला नाही. तत्पूर्वी 2 धाव बलून काढता, 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे येते बिनबाद 10. नक्की सुरेख सुरुवात करून देतात सलामवीर, खास करून राहुल. पुन्हा एकदा सुरेख फटका, मिडा ब्लॉक कव्हर करतो, क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतो आणि चुकीला माफीने चेंडू सरळ जातो सीमा पार, धावा येतील 4, हा दर्जेदार चौकार. सोनाली संघाचा कर्णधार, प्लीज विनंती असेल कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सोनाली संघाचा संगनायक. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे 14 बिनबाद 14. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून देतोय तो, खास करून राहुल. दरम्यान शुभागमन झाले उपसरपंच महेंद्र पाटील. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. तर विनंती असेल मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. एक डॅसिंग पर्सनॅलिटी पिसे गावचे महेंद्र पाटील.
नक्कीच असोसिएशनचे नियम आहेत, जे आपण फॉर्म भरले तेच खेळाडू खेळले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. बाहेरचा कुठलाही खेळाडू आढळला तर संघाला नक्कीच पॅनलिस्ट केलं जाईल. तर नक्कीच सामन्यास सुरुवात करायची आहे. नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस काय सुरुवात करून दिले दोन्ही सलामीवीरांकडून पाहू शकता. खास करून राहुल यांनी वैयक्तिक 12 धावा कुठून काढत राहुल यांनी. तर नवीन गोलंदाज तो आशिष. विखुरलेला आपण क्षेत्ररक्षण सुद्धा पाहू शकता. चला स्पीडअप करा, घाई करा, ऑलरेडी उशीर झाले सोनाली संघ. तर जय अंबिका देवरुंगपाडा संघ तसे पवनपुत्र पिसे संघ सज्ज राहायचा आहे. यापुढील लढत आपण पाहू शकता. ओ लो फुल टॉस चेंडू होता. नक्कीच सुरेख चेंडू हाताळतो. निर्धार चेंडूची सांगता होते. ब्लॉकऑफचा वेध घेणारा चेंडू. फक्त आणि फक्त 3 षटकं हाताळण्यासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल. सोनाली संघ प्लीज लक्ष असू द्या. यावेळी स्लॉक स्लिपचा फटका. काय सुरेख रीतीने चेंडूला खेळून काढतो. चेंडू जातो डीप लेग साईडच्या दिशेने सरळ चेंडू फरावतो. सीमा पार. धावातील 4. हा येतो दर्जेदार चौकार. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू आता आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेग घेऊन जातोय. नक्कीच काय सुरेख फटका आपण पाहिला आकाशाच्या बॅट मधून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली प्राप्त करतोय. निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली 18. नक्कीच वापसी करताना पाहतो आपण या ठिकाणी आशिष याला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होतो. लागणारा पहिला झटका या ठिकाणी युवई संघाला. नक्कीच या ठिकाणी मात्र पाहू शकता काय सुरेख फलंदाजी करत होता राहुल. मात्र रनआउटच्या रूपाने माघारी परतावं लागेल राहुल याला. राहुल बॅक टू पवेलियन. डीजे तर नवीन फलंदाज तो मनोज. नक्कीच जर विचार केला तर सुरेख फलंदाजी करत राहुल आपल्या संघासाठी. मात्र रनआउटच्या रूपाने बाद होतोय. मोठा झटका भेटतो या ठिकाणी. दरम्यान पिसेगावचे सुनील पाटील सुरेश पाटील यावेळेस मात्र चेंडूला भिडकावून देतो. डीप मिड विकेटच्या वरून चेंडू जातो सरळ सीमारच्या पलीकडे आणि धावा सुद्धा मिळतील 6. या जातो षटकार. काय सुरेख रीतीने पिक केला. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला काय सुरेख रीतीने हुक करतो. कारण की इथं केली ती गोलंदाजाने चूक म्हणून फलंदाजाने केला हुक. कारण की त्याला लागली होती धावांची भूक. मात्र पुढे जाते ती 25. एक बाद 25.
पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. काय सुरेख फलंदाजी होती या ठिकाणी. आकाशाच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार पाहिला. पुन्हा एकदा सुरेख फटका. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी न करता शॉट कव्हरला सुरेख रीतीने टिपलाय झेल आणि संपला आकाशाचा खेळ. आता नको आपण एक ओव्हरला करा टार्गेट मध्ये करू. आताच करून टाका ना. एक ओव्हर नाही आता काय सांगा. नाही बोला तर नक्कीच जी सोनाली संघाला 2 रनांची पेनल्टी दिली ती आम्ही ऍड करतो या ठिकाणी मात्र. आणि त्या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या आता पुढे जाते ती 27. तर नक्कीच नवीन फलंदाज या ठिकाणी पाहू शकता आपण. समीर यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. अजून एक अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे येते 28. 28 धाव संख्येवरनं आठवलं मला 28 वर्षांनंतर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता दुसऱ्यांदा. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतो. पुन्हा एकदा इथं झेल सुटलाय. तुला ने मला देत जमिनीला. वारंवार चुका होत्या त्या ठिकाणी पाहू शकता सोनाली संघाच्या क्षेत्ररक्षणाकडून. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. नक्की जज करता आला नाही. माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्यांदा झेल सुटतोय क्षेत्ररक्षणाकडून. महेश नक्की तत्पूर्वी धावसंख्या पुढे 29. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. आला ऑन द कार्पेट. चेंडू जातो मिडविकेट रिझम मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र एका धावे समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे 30. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या मागे. पंचचा डिसिजन असेल. वाईट चेंडू. नक्कीच 5 धावा मिळतील. चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये अतिरिक्त 5 धावा मिळतील. धावसंख्या पुढे जाते 35. बाईच्या रूपाने 4 आणि वाईट 1 अशा 5 धावा मिळाल्या. नक्कीच आता आपण म्हणू शकतो एवढी संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता कारण की तिसरा षटक मार्गस्थ असताना धावसंख्या ती 35. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हुक करतो. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जज करतोय. पुन्हा एकदा झेल सुटली जाते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते ती 37. 2 बाद 37. सुरेख फलंदाजी आपण पाहू शकता एवढी संघाच्या फलंदाजाकडून. तिसरा षटक मार्गस्थ आणि धावसंख्या 37. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावे समाधान मानाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 38. चांगल्या स्थितीमध्ये पाहू शकता आपण एवढी संघाला. यावेळेस माझा स्विंग अँड मिस निदार चेंडूची सांगता होते.
नक्की तिसरा षटक मार्गस्थ. तर यापुढे सज्ज राहायचं जय अंबिका देवरुंगपाडा आणि पवनपुत्र पिसे संघ. पुन्हा एकदा सुरेख फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतो आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जातो 4 धावेंसाठी. नक्की चौकारच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाते ती 42-42. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त या ठिकाणी. चांगल्या स्थितीमध्ये पाहू शकता आपण येवई संघाला. तर चला जय बजरंग जय अंबिका देवरुंगपाडा आणि पवनपुत्र पिसे दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल इनिंग कंप्लीट व्हायच्या आधी तुम्हाला आमच्या समोरच्या कक्षा समोर यायचं आहे टॉस साठी. पिसे संघाचा संगणक आलेला आहे तर जय अंबिका देवरुंगपाडा संघाचा संगणक यायचं आहे. तर नक्की 3 षटकाच्या समाप्तीनंतर काय सुरेख सुरुवात करून देते येवई संघाचे फलंदाज. 42 धावा कुठून काढल्यात. नक्की सकाळचा सामना आपण पाहिला असेल, डी फॅक्टर मुळे जास्त धावा करता आल्या नाही. आता मात्र आपण पाहू शकता उन्हाचा तडाखा मैदानामध्ये पाहू शकता आपण. 3 षटकांच्या आखरी धावसंख्येचा सुरेख रीतीने येवई संघाने कुठून काढले ते 42 धावा. नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो तो येवई संघ. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय भावेश. स्लॉगरचा षटक हाणामारीचा षटक म्हटलं जाते. या षटकाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू जोरदार अपील करतात. अपील फेटाळताना पाहतो पंचांना. कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. चेंडूवर जोरदार अपील झाली होती. पंचांचा इशारा तो डावी एसटी सोडून जाणार हा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. फुलचा फटका. चेंडू हवेमध्ये. लांबी कमी उंची जास्त आणि माघारी परतावे लागले या ठिकाणी मात्र मनोजाला. मनोजाची खेळी संपुष्टात येते. मनोज बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज संजय. नवीन फलंदाज संजय. खूप सारा अनुभव संजय याच्याकडनं. रिक्षाच्या पाठीमागे कोणाची बाईक असेल प्लीज जरा त्या खेळाडूला विनंती असेल तो आरसा सरळ करायचा आहे. कमानी जवळ आमचे जे खेळाडू आहेत प्लीज रिक्षाच्या पाठीमागे. यावेळेस मात्र शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच एक धाव मिळेल 22च्या रुपयाने. नक्कीच जर विचार केला तर या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी करतो भावेश. थँक्यू. स्ट्राईकला येतो संजय. स्फोटक फलंदाज म्हणून ओळख असे येवई संघाचा. पहिला चेंडू त्याला हुक करतो. चेंडू जातो सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून एका टप्प्याने चेंडू होतो फरा सीमा पार. धाव्यातील 4 हा दर्जेदार चौकार. नक्कीच तर ओळख आहे संजय अप्पायाची. एक अनुभवी खेळाडू येवई संघाचा. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करताना पाहू शकता. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून येतो. चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे येते ती 47-47. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारतो. आता मात्र क्षेत्ररक्षक उभा असेल तिथे. एक धाव पलून काढ परतावं लागेल संजय याला. एका धावेत समाधान मानावं लागेल.
चौकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहू शकता भावेश याला सुरेखरीतीने सुरेखरीतीने आपला षटक हाताळताना पाहू शकता भावेश याला. जर पहिल्या षटकाचा विचार 14 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या त्या. आता मात्र काय सुरेख गोलंदाजी करतो भावेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, एक धाव पळून काढतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि फक्त एकच धाव मिळेल. षटक समाप्तीचा इशारा येतो. तर धावसंख्या झाली ती 49 आणि 50 धावांचा लक्ष्य असेल. तो सोनाले ए संघासमोर, स्वामी समर्थ सोनाले ए संघ. तर धावा चेस केल्या जातील का डिफेंड केल्या जातील, तर याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा मी मॅक्रोफोनवर आमंत्रित करतो सांगोडे गावचा एक सुमधुर आवाज ओमकार सुतार याला. थँक्यू. तर टॉससाठी आलेले आहेत पवनपुत्र पिशे संघाचा संघनायक, तसे जे अंबिका देवरुंगवाडाचा संघाचा संघनायक. तर दोन्ही संघनायक आलेले आहेत. दरम्यान टॉस होतं या ठिकाणी पाहू शकता आपण. मान्यवरांच्या शुभ हस्ते पिसे गावचे उपसरपंच महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर नक्की यापुढचं धावतावरून तुमच्यावर पोहोचवण्यासाठी पुन्हा मॅक्रोफोनवर इन्व्हाइट केलं जाते ओमी सुतार याला. थँक्यू. थँक्यू हरीश सर. सेकंड इनिंगचा सामना आईगावदेवी यवई विपक्ष स्वामी समर्थ सोनाले ए चालू असलेला रंगतदार सामना, बिग फाईट होते. दुसऱ्या दिवसातील सेकंड सामना फर्स्ट राऊंड चालू आहे आणि जबरदस्त फलंदाजी केली आहे ती म्हणजे यवई संघाच्या फलंदाजांनी. पुरेपूर समाचार घेतलाय स्वामी समर्थ सोनाले ए संघाच्या गोलंदाजांचा. तर पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करते सोनाले संघ, कारण चांगली टीम आहे, चांगली बॅटिंग लाईनअपने खेळते. आज सुद्धा थोडासा उशीर आले आणि त्यांना पॅनलाइज सुद्धा केलंय. तर 2 धावा पॅनल्टी सुद्धा ऍड केल्या जातील, ऍड केलेत. 47 धावा झाल्या होत्या. पन्नास धावांची गरज असेल. 47 धावा झाल्या होत्या आणि 2 पॅनल्टीच्या धावा ऍड झाल्या. 49. 50 धावांची गरज असेल. 4 षटकांचा सामना. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक. महेश आणि सतीश ट्रॅकिंग एंडवर. सतीश सोनाली संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उचलतात पाहूया. पॉवर प्लेचे षटक म्हटल्यानंतर पॉवरफुल गोलंदाजी झाली नाही तर पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. तर पाहूया सोनाली संघ काउंटर अटॅक करतोय का की यवई संघ पुन्हा गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र धूळ चारते. पहिलाच बॉल. गोलंदाजी मार्कवर संजय. तोच संजय ज्याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता. अष्टपैलू खेळाडू आहे संजय. नक्कीच संघासाठी एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ओळखला जातो यवई संघाकडनं. आणि तो एक्सपिरियन्स कामी येईल का यवई संघाच्या. चला घाई करायचे. सोनाली संघ आपण खूप उशिरा आलात. पुढचा बॉल. पहिला चेंडू फुल टॉस आहे. गॅप मध्ये चेंडू फरार होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या सर्कलचा क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचतोय. पहिल्या चेंडूवर सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय ते म्हणजे सतीशने. 2 धावा सांघिक खात्यामध्ये जोडल्या जात आहेत.
यावेळेस फंबल झालंय. लाऊड अपील केली होती, मांग होती कुठेतरी रेटिंगची. मिसफील्ड होते, थोडासा फंबल आणि एक छोटी धाव सुद्धा घेतली जाते सतीश आणि महेशच्या माध्यमातून. 2 चेंडू 3 धावा. जबरदस्त क्वालिटी गोलंदाजी केली जाते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत मोठे फटके. पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस चेंडू फेकून दिलाय, डिस्पॅच केलाय. चेंडू एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच सोनाली संघ गिरकर उठना और उठकर चलना और चलकर दौड़ना जानता है. जबरदस्त फाईट देतोय सोनाली संघ सुद्धा. यावेळेस पुन्हा एकदा सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, प्रयत्न फसलाय. जबरदस्त डिलिव्हरी संजयच्या माध्यमातून काउंटर अटॅक पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक, स्पिन अटॅक दिलाय. अनुभव दाखवतोय गोलंदाजी मार्कवर. 2 ते 3 पावलांचा रनअप आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका पुल खेळलाय, पुल अँड पॉवरफुल. चेंडूला फेकून दिलाय, डिस्पॅच केलाय. सिक्सर. पुढचा बॉल. यावेळेस ब्रह्मास्त्र फेकलाय, पिक केलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फेकी आणि एका धावेने मात्र शांत ठेवलाय. जबरदस्त थ्रो. क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडू सुद्धा चांगला होता, मात्र फलंदाजाने जबरदस्त पद्धतीने त्याला खोदून काढलं होतं. तर एक षटक समाप्त झालंय. P1 षटकामध्ये 14 धावा. जबरदस्त सुरुवात झाली सोनाली संघाच्या एंड कडनं. एक चौकार, एक षटकार, 2 डबल्स, एक डबल्स आणि 2 सिंगल्स आले आहेत. एक डॉट चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. विकेट काहीसा प्राप्त करू शकले नाही संजय. पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार घेतलाय. चांगली बॅटिंग केले आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 36. 12च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागेल ती म्हणजे सोनाली संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. ज्या सुरुवातीची गरज होती, ज्या स्टार्टची गरज होती, ती स्टार्ट मिळवून दिली आपल्या संघाला. नवीन गोलंदाज जर्सी नंबर 25 राहुल, नाम तो सुना होगा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. सेकंड ओव्हर. फुलटॉस चेंडू डिस्पॅच केलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव पूर्ण केले. जबरदस्त थ्रो, जबरदस्त फिल्डिंग सजवले. एवढी संघाचं मी कौतुक करेन. आतापर्यंत एक फंबल झाला होता, मात्र त्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव व्हायला हवी तिथे एकच धाव खर्च करता येतं एवढी संघाचे गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक. पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल ओव्हर द विकेटने. यावेळेस ब्रह्मास्त्र फेकलाय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. जबरदस्त सबमरीन डिलिव्हरी. नक्कीच गरज नव्हती या फटक्याची, कारण थोडासा शफल झाला होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसला. गोलंदाजाचं कौतुक करेन. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस कट केला या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पळतायत. चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. जर्सी नंबर 18. 2 धाबा तोपर्यंत पळून काढल्या आहेत. तीन चेंडू 17 धावा. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होतोय आणि व्हायलाच हवा, कारण जिंकायचं असेल ही मॅच तर धावसंख्येची गरज असेल.
हा फटका फसलाय, जबरदस्त डिलिव्हरी. मात्र पंच सांगतायत कुठेतरी हा चेंडू थोडासा स्क्वेअर फेकलाय. दिशा भर करतोय गोलंदाज राहुल. चौथ्या चेंडूवर एक वाईड येतोय आणि या वाईडच्या रूपाने एक धाव जोडली जाईल. ती म्हणजे धाव फलकावर धावांची टोटल 18 धावा विदाउट लॉस. चांगली बॅटिंग सतीश आणि महेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस थोडीशी बॅटची कडा लागली. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न झालाय आणि प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग मित्र म्हणेन राहुलच्या माध्यमातून. योगदान देतो गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत एक मोठा फटका सुद्धा खेळून दिला नाहीये. 2 सिंगल्स, एक डबल, एक डॉट चेंडू आणि एक वाईट चेंडू सुद्धा फेकला गेलाय राहुलच्या माध्यमातून. पण कौतुक करेन दुसऱ्या षटकामध्ये यवई संघाच्या माध्यमातून चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळून देत नाही, बॅट्सर बांधून ठेवलेत. यावेळेस मोठा फटका स्ट्रेट क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि मला तर वाटतोय इथे मात्र परतावं लागेल. जबरदस्त झेल आणि फलंदाज मात्र फेल. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल जबरदस्त कॅच पकडला. आकाशच्या माध्यमातून चांगला झेल मात्र पकडला गेला. महेशला डिसमिसल केलंय. पुढचा बॉल राहुल. यावेळेस स्विच हिट आहे, एलिमिनेशन नाहीये, क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज. आता मात्र जबरदस्त कमबॅक, बॅक टू बॅक विकेट्स. थँक्यू डीजे. तर आता मात्र सलामीची जोडी माघारी धरले राहुलने. जबरदस्त गोलंदाजी केली. तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 19 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुलने आणि 2 विकेट सुद्धा. सलामीची जोडी डगआउटच्या आश्रयाला परत पाठवली आहे. जबाबदारी दिली होती संघ नायकाने आणि ती जबाबदारी पुरेपूर पूर्ण केली आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर मनोज येतोय ओव्हर द विकेटने. नवीन जोडी सुद्धा आपण पाहू शकाल बॅटिंग मार्कवर. चांगला फटका पुल केलाय आणि हा फटका बनवला होता. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुमधीर गीत, ट्रेंडिंग सॉन्ग आपण पाहू शकाल सोशल मीडियावर आणि तोच सॉन्ग कुठेतरी ऐकवताय त्या सकाळच्या सत्रामध्ये डीजे मास्टर. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन. दरम्यान हा चेंडू सरळ पायांवर आदळलाय. पंचांचा डिसिजन इथे मात्र परतावं लागेल. नक्कीच जबरदस्त डिसिजन इथे मात्र पंचांचा क्लिअरली दिसत होतं. मिडल स्टंपला चेंडू स्पर्श करत होता. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. आश्चर्यचकित केलं नक्कीच फलंदाजाला. ज्या गतीची आणि ज्या टप्प्याची अपेक्षा करत होता फलंदाज, ती अपेक्षा भंग झाली आहे आणि मी तर म्हणे कमबॅक पाहायला मिळतो यवई संघाच्या माध्यमातून. असं वाटत होतं की पहिल्या षटकानंतर कुठेतरी आता मात्र धावसंख्येची गती वाढवतील सोनाली संघाचे बॅट्समन. मात्र काया पलट झाले. गोलंदाजाने
एक मात्र समाचार घेत आहे फलंदाजांचा. राहुलच्या नंतर मनोज मात्र पहिल्या चेंडूवर एक षटकार खाल्ला होता, त्यानंतर विकेट प्राप्त करतोय. कमबॅक, वापसी, काउंटर अटॅक. यावेळेस हा फटका फसलाय. जबरदस्त झेल होऊ शकला असता इथे. चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. झेल कॅरी होऊ शकला असता. राहुलच्या माध्यमातून यष्टीरक्षक चांगला प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक म्हटल्यानंतर आठवण येते ती म्हणजे या क्रिकेट जगताचा कोहिनूर हिरा महेंद्रसिंग धोनी, जर्सी नंबर 7. यावेळेस पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू मात्र जाईल एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स. तर 8 चेंडू 21 धावांची गरज. सामना कोणाच्या खिशामध्ये जाईल पाहूया. शॉर्ट पिच चेंडू, जबरदस्त डिलिव्हरी. नक्कीच दाद मागितली जाते पंचांकडे, मात्र चेंडू कुठेतरी चांगल्या पद्धतीने हाताळलाय गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. थोडीशी गती कमी केली होती चेंडूमध्ये. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि ज्या अपेक्षेची, ज्या चेंडूची गरज होती ती मात्र कुठेतरी अपेक्षा भंग होते फलंदाजाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडता विकेट आहे मनोज. यावेळेस हा चेंडू थोडासा स्वर आहे. नक्कीच पंच सांगताय थोडीशी दिशा भरकडतोय गोलंदाज मनोज. वाईटच्या रूपाने एक धाव जोडली जाते. या एका धावेने दफलकर धावांची गरज. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल अशा पल्लवीत असतील अजूनही सोनाळे संघाच्या, कारण चांगली बॅटिंग सोनाळे संघाच्या इनमध्ये आहे, पण तितकी चांगली गोलंदाजी केली जाते यवई संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडता विकेटने. यावेळेस हा फटका बनवण्याचा प्रयत्न. संजय चेंडू मागे पळतोय. मागून एक डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. चांगला थ्रो आणि इथे मात्र धावबाची संधी आणि पंच सांगतात इथे सेफ लँड करतोय फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि आता मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. या 3 षटकामध्ये धावा उभारल्या गेल्या आहेत त्या म्हणजे 32 धावा सोनाळे संघाच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. नक्कीच पंचाने निर्णय कळवलाय. विनंती असेल ती म्हणजे यवई संघाला की पंच सुरेख निर्णय कळवत आहेत. तर धावसंख्या झाले ते 32 धावा. 3 षटक संपलेत. 18 धावांची गरज असेल. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला 5 मिनिटं दिले असतील शेवटचे यवई संघाला. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. या 5 मिनिटांमध्ये 6 चेंडूंचा खेळ संपणं गरजेचं असेल. शेवटचे 6 चेंडू सांगून देतील हा सामना कोणाच्या बाजूमध्ये झुकेल. पहिलाच बॉल जबरदस्त, मात्र पंच सांगतायत दिशा चुकली आहे कुठेतरी गोलंदाज रोशनची. आणि वाईट चेंडू, स्वेर डिलिव्हरी. 6 चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता मित्रांनो. सामना संपल्यानंतर वाईट चेंडू आहे, क्लिअरली दिसतंय. इथे युट्यूबच्या माध्यमातून GTC लाईव्ह सतत कार्यरत आहेत. आपण सामना संपल्यानंतर पाहू शकाल. वाईट चेंडू आहे. पंचांशी वाद घालू नये विनंती असेल. समसमान कुठेतरी निर्णय दिले जात आहेत आणि मागच्या दिवसामध्ये सुद्धा पाहू शकाल आपण युट्यूबच्या माध्यमातून की पंच उत्तम कामगिरी करतायत. दोन्ही पंच आमचे विष्णू सर आणि त्यांचे साथी. 6 चेंडू 17 धावांची गरज. एका धावीची बढत झाली आहे कुठेतरी वाईटच्या रूपाने. चांगली गोलंदाजी केली यवई संघाने, कमबॅक केलाय. मात्र सोनाळे संघाचे बॅट्समन कशा प्रकारे बॅटिंग करतील पाहूया. या चेंडूला खोदून काढलाय, जबरदस्त. हा चेंडू गॅप मधनं जातोय. प्रशंसा करेल फलंदाजाची. 4 धावांसाठी डिपॉझिट केलाय.
नक्कीच या क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉल बोलणं गरजेचं असतं. तोंडाने कमी तर बॅटने आणि बॉलने प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं. आणि बॅटने नक्कीच उत्तर दिलंय ते म्हणजे भावेशने. या चेंडूला पुल केलाय, गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव पूर्ण केले भावेशने. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय, प्रयत्न फसेल का? आणि खरंच इथे मात्र प्रयत्न फसलाय. फलंदाज धाव बाद होतोय. चार चेंडू 12 धावांची गरज. 3 चौकार किंवा 2 षटकार. नक्कीच माइंडसेट क्लिअर असेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि एका आणि 2 धावेने सामन्याचं चित्र पालटू शकणार नाही तिथे. 2 षटकार किंवा 3 चौकार येणं गरजेचं आहे इथे. 4 चेंडू 12 धावा. मोठ्या फटक्यांची गरज. हिटिंग करावी लागणार इथून. यावेळेस फटका बनवलाय. जबरदस्त फटका. मस्तक पे दस्तक. 6 धावा. नक्कीच जीवनामध्ये तो माणूस कधीच हारत नाही जो माणूस जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो. जीवनामध्ये एक ठराविक गोल असणं गरजेचं असतं आणि इथे मात्र गोल सेट केलाय की हा सामना मला जिंकून द्यायचा आहे. भावेश इरादे स्पष्ट करतोय आणि चेंडूला सरळ डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी. कुठेतरी आशा पल्लवीत ठेवल्यात त्या म्हणजे फलंदाज भावेशने सोनाली संघाच्या. जबरदस्त फलंदाजी. टाळ्या वाजू द्या नक्की त्या फलंदाजासाठी. 3 चेंडू 6 धावांची गरज. एका षटकाराची गरज असेल. स्विचिट केलाय. हा फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. तर सोनाली संघाच्या पॅनल्टीच्या धावा आता मात्र उरल्यात, शिल्लक राहिल्यात. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. पॅनल्टीच्या धावा कामी आल्यात. सामना जिंकला असता जर या पॅनल्टीच्या धावा ऍड झाल्या नसत्या तर. कुठेतरी सोनाली संघ आता विचार करत असेल की जर आपण लवकर आलो असतो तर या वेळेस आपण सामना जिंकलेलो असतो. मात्र भावेश अजूनही मैदानावर झगडतोय, लढतोय, फाईट करतोय. 1 साइडेड सामना कुठेतरी झुकवलाय तो म्हणजे सोनाली संघाच्या दिशेने. 2 चेंडू 2 धावांची गरज. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय, पाहूया झेल होतोय का? आणि इथे मात्र सोपा साधा झेल. फलंदाज भावेश मात्र फेल. तर तोच तो भावेश आता मात्र माघारी जाडला जातोय. त्या भावेशने कुठेतरी आशा जिवंत ठेवल्या होत्या आणि धाडण्यात यश आले ते म्हणजे गोलंदाज रोशनला. तर 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. सूचना आहे दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू चेसिंग कंपल्सरी आहे. आणि आता मात्र सोनाली संघ इथून विचार करतोय की आपण जर लवकर आलो असतो, कुठेतरी 2 धावा जर ऍड झाल्या नसत्या तर आपण या वेळेस सामना जिंकलो असतो. आणि कुठेतरी आता मात्र 1 चेंडू 2 धावा बनवाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल, आपल्या खिशामध्ये टाकायचा असेल. चांगला काउंटर अटॅक कमबॅक या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली फील्ड सुद्धा सजवली जाते. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. शेवटचा चेंडू, एका धावेची गरज. नवीन बॅट्समन मयूर. पाहूया मयूर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळेल की समजदारीचं क्रिकेट खेळून 2 धावा काढेल. जोरदार टाळ्या वाजू दे प्रेक्षकांनो. यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल होतोय का पाहूया. आणि इथे मात्र सोपा साधा झेल. फलंदाज नाही तर इथे मात्र सोनाली टीम फेल झाली.
जबरदस्त क्रिकेट. डीजे प्लीज. तर नक्कीच पॅनल्टीच्या धावा इथे मात्र कामी आल्या यवई संघाच्या. सोनाळे संघ आता मात्र ड्रेसिंग रूम मध्ये विचार करेल की आपण जर लवकर आलो असतं तर आज कुठेतरी सामन्याचं चित्र वेगळं असतं. तर काही हरकत नाही, खेळामध्ये हारणं जिंकणं नेहमीच चालत राहतं. पुन्हा एकदा मी सोनाळे संघाला पुढच्या सामन्यांसाठी पुढच्या टुर्नामेंटसाठी वेलकम करेन आणि यवई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.